महाराष्ट्राच्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही। शेती पिकावर जर तुम्ही कर्ज काढलं असेल आणि कर्जमाफीची वाट बघत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। बघा, नियमितपणे बँकेला कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व थकीत शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि असा महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आलेला आहे। बघा, कर्जमाफीचा जो GR आहे तो सरकारने आता निर्गमित केलेला आहे। GR मध्ये नेमकं कोणती महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यात आली, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे रक्कम जमा होणार आहे, रेग्युलरमध्ये कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे। बघा, कर्जमाफीसाठीची इथं तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत तुमचं कर्ज माफ होणार अशी सर्वच माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे, GR मध्ये देण्यात सुद्धा आलेली आहे। आता त्याच माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघा, यामध्ये कर्जमाफीचा जो पहिला टप्पा आहे तो वितरण झालेला आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाही। परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे इथे क्रेडिट झाले नाही, तर अर्थात कर्जमाफीपासून नवीन कर्ज तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालं असेल आणि तुम्हाला मेसेज आला असेल। शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती भरपूरसे मेसेज आले नाही, कारण की बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे इथं सर्व्हर डाऊन असल्यामुळे हा मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आलेला नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, असं सांगण्यात आलं की GR मधून 100 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि त्याच्यापैकी 60 कोटी रुपयांचा पहिला टप्पा हे निधी सरकारच्या माध्यमातून वितरण करणं पूर्णपणे झालेलं आहे। आता जो काही उर्वरित असणार आहे 40% कोटी वितरण करण्याचं बाकी होते, ते देखील आजपासून इथं वितरण होण्याला सुरुवात सरकारने केलेली आहे। पहिला टप्पा कोणाला जमा झाला आणि दुसरा टप्पा कोणाला जमा करण्यात येईल माहिती देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर सर्वात पहिलं बघा, गेल्या काही दिवसात खाली राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR काढण्यात आलेला होता आणि त्या GRच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाला इथं मंजुरी देण्यात आली होती। त्यापैकी 60 कोटी रुपयाचा पहिला टप्पा जो वितरित करण्यात आला, त्याचबरोबर जे उर्वरित 40 कोटी रुपये होते तर ते देखील बाकीचे इथं वाटपाला सुरुवात इथं आजपासून होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जी काही कर्जमाफीचा GR असणार आहे त्या कोणत्या शेतकऱ्याला लागू असणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। आता कोणाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि कोणाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तुम्हाला स्पष्टपणे आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। बघा, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाकरिता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती। यामध्ये सांगण्यात आलं होतं की बँकेकडून पीक कर्ज घेणारे शेतकरी आपल्या पीक कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 4% पर्यंत आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% पर्यंत, म्हणजेच अर्थात इथं 60% तुम्हाला दरापेक्षा व्याजामध्ये सवलत दिली जाते आणि या सवलतीचे जे काही पैसे आहेत हे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। जवळपास हे पहिला टप्पा व दुसरा टप्पा 100 कोटी रुपये जमा झाले आहेत। तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 60% सवलत कोणाला दिली जाते आणि 3 ते 4% अशी मिळून 60% सवलत कोणाला दिली जाते। तर बघा, जे 60% व्याज असणार आहे त्या सवलत व थकीत शेतकऱ्याला, म्हणजेच की पीक कर्ज परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्याजावर ही सवलत दिली जाते। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परतफेड नाही केलं त्याच्यासाठी थकीत व्याजाचा आकडा आहे त्यांच्यासाठी असणार आहे, म्हणजे व्याजामध्ये 60% सवलत दिली जाते आणि बाकी जे उर्वरित थांबलेली 40% शेतकऱ्यांना ती भरावी लागते। बघा, इथं बऱ्याच शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल की मुख्यतः थकीत शेतकऱ्यांना जी काही 60% सवलत देण्यात आली हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का? तर बघा, 60% व्याज ही सवलत फक्त थकीत व्याजावर लागू होते। ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात रोख स्वरूपात जमा होत नाही किंवा ते उचलता येत नाही। सरकार थेट बँकेकडून 60% व्याजाची रक्कम हे म्हणजे अमाऊंट इथं तुमच्याकडून ऑटोमॅटिकली ते माफ करत असतात। 60% रक्कम बँकेकडून जमा असते आणि ते तुम्हाला हे कर्ज अगदी पैशाचा रिन्यू करायचं असेल किंवा तुम्हाला फक्त तुमच्या कर्जाच्या व्याजामध्ये 40% शेतकऱ्यांना भरावे लागतील। म्हणजे 100 पैकी जर तुम्ही 60% इथं कर्जाची सवलत तुम्हाला माफ होत असते आणि 40% कर्ज तुम्हाला भरावा लागत असते। संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। बघा शेतकरी मित्रांनो, जे 100% पेक्षा आपण 60% जर भरली नाही आणि 40% आपल्याला भरावा लागत असतो, म्हणजेच बघा, तुम्ही 1 लाख रुपये कर्ज उचललं असेल तर तुम्हाला 60,000 रुपये माफ होत असते आणि 40,000 रुपये तुम्हाला कर्जाच्या स्वरूपामध्ये भरा लागत असतो। अशा टक्के याची सवलत असते। बघा शेतकरी मित्रांनो, जे उर्वरित कर्जाच्या व्याजामध्ये 40% शेतकऱ्यांना भरावे लागतील, त्यामुळे शेतकऱ्यांचा व्याजाचा भर हा कमी होतो। त्यानंतर बघा, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आले आणि ते पैसे शेतकऱ्यांना उचलता येईल का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर तो देखील आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। बघा, जो नियमित कर्जाची परतफेड करतात आणि त्यांच्या बँकेकडून घेतलेलं कर्ज
कर्ज आहे ते पीक कर्ज असेल, अशा शेतकऱ्यांना ती रक्कम तात्काळ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आली आणि ती रक्कम शेतकऱ्यांचा उचलता येतो. आणि ही रक्कम नेमकं किती जमा होत आहे तर बघा, राज्य शासनाकडून आणि राज्य सरकारकडून इथे 4% व केंद्र सरकारकडून 3% अशी मिळून 60% व्याज दर दिला जातो. समजा तुमचं जर कर्ज 1 लाख रुपये असेल तर कर्जावर तुम्हाला 60% व्याज दिलं जातो, म्हणजेच तुम्हाला 7,000 रुपये दिले जातात. जर 3 लाख तुम्ही कर्ज काढलं असेल तर 21,000 रुपये तुम्हाला दिले जात असते. आणि बघा, हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही नियमित बसत असाल आणि तात्काळ तुम्हाला बँकेत जाऊन हे पैसे चेक तुमच्या अकाउंटमध्ये आले आहे की नाही आले आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व जिल्ह्यांमध्ये लागू असणार आहे. बघा, आता महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यांमध्ये पूर्ण जिल्ह्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची तुम्ही भरपूरशा दिवसांपासून वाट बघितली, परंतु आता एक आपल्याला दिलासा देणारा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये होतं. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.